नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आपण सेकंड सेमिस्टर VSc म्हणजे विमेन अँड एन्व्हायरमेंट म्हणजे स्त्रिया आणि पर्यावरण या अनुषंगाने पर्यावरणाचा विकास, स्त्रिया स्त्रीशक्ती कशा प्रकारे जगामध्ये पर्यावरणाच्या संरक्षणार्थ स्त्रियांनी चळवळी केल्या आहेत किंवा अनेक स्त्रिया ज्या पर्यावरणाच्या चळवळीमध्ये सक्रिय आहेत, या सगळ्या जगातल्या स्त्रियांसंदर्भात जरी आपल्याला पूर्णतः माहिती घेता येऊ शकली नाही, तरी काही सिलेक्टेड ज्या स्त्रिया आहेत, काही महिला आहेत, त्यांच्याविषयी आपण माहिती या पेपरमध्ये घेणार आहोत. आणि कशा प्रकारे या स्त्रिया आणि कशा प्रकारे त्यांनी केलेलं काम हे आपल्याला काही अंशी पाहता येतं. आता यामध्ये तुम्हाला प्रश्न विचारला जातो तो म्हणजे की लिंग पर्यावरण म्हणजे काय. लिंग पर्यावरणाचा अभ्यास करताना कशाला आपण लिंग पर्यावरण असं म्हणू शकतो किंवा लिंग पर्यावरणाची धारणा काय या संदर्भात प्रश्न विचारला जातो आणि तुम्हाला त्या प्रश्नाचं उत्तर देताना काही पर्यावरणवादी स्त्रियांची माहिती सांगावी लागते. आता ही माहिती म्हणजे स्त्री आणि पर्यावरण असं नाही, तर पर्यावरणाच्या अभ्यासामध्ये स्त्रीवादी पर्यावरणवाद ही एक महत्त्वपूर्ण बाब 1970च्या दशकात पुढे येऊ लागली आणि पर्यावरणवाद्यांमध्ये स्त्रियांची भूमिका वाढू लागली. अनेक स्त्रिया मग त्या स्त्रियांची आपल्याला या पेपरच्या अनुषंगाने माहिती घेता येईल, त्यांची चळवळीची माहिती घेता येतील, त्यांनी काय काय केले या संदर्भात माहिती घेता येते. त्यामुळे लिंग आणि पर्यावरण आपण हे समजू शकतो की ऐतिहासिकदृष्ट्या स्त्रियांवर पुरुषांचं प्रभुत्व आहे, किंबहुना संपूर्ण जगातल्या राज्यसत्तेवर बहुतांश पुरुषांचं आधिपत्य आहे, पुरुषांची सत्ता आहे. परंतु या पुरुषांच्या सत्तेमध्ये पर्यावरणाचा ऱ्हास झालेला आहे. जर हीच समाजसत्ता किंवा राज्यसत्ता स्त्रियांच्या हातात असती तर पर्यावरणाचा एवढा झालेला ऱ्हास जो आहे तो झाला नसता किंवा स्त्रियांनी पर्यावरणाचं निश्चितपणे संरक्षण केलं असतं. अशी भूमिका ज्या विचारांनी पुढे आली त्यालाच स्त्रीवादी पर्यावरणवाद असं म्हटलं जातं. त्यामुळे स्त्रीवादी पर्यावरणवादाचा विचार करताना तुम्हाला याची माहिती विचारली जाऊ शकते आणि त्या अनुषंगाने काही स्त्रिया आहेत. उदाहरणार्थ आपल्या भारतातल्या वंदना शिवा यांनी भारतामध्ये मोठ्या प्रमाणावर पर्यावरणाच्या चळवळीला स्वतःला झोकून दिलं आणि पर्यावरण चळवळ वृद्धिंगत केली. भारतामध्ये वंदना शिवा या भारतीय समाजाला कशा प्रकारे पर्यावरणाचा आणि भौतिकवादाचा फायदा होईल या अनुषंगाने आपल्या वेगवेगळ्या शोधनिबंधामध्ये PhD त्यांनी फार मोठ्या प्रमाणात पर्यावरणाच्या अभ्यासाची जी काही सुरुवात केली आहे आणि त्या अनुषंगाने भारतात त्यांचं नाव जगातल्या जवळजवळ 7 सर्वात प्रभावशाली महिलांपैकी वंदना शिवा हे एक नाव घेतलं तर आपल्याला तो स्वाभिमान आहे की आपल्या भारतातले एक महिला पर्यावरणवादी म्हणून जगातल्या 7 प्रभावशाली महिलांपैकी एक महिला आहे.
त्यामुळे त्यांच्याविषयी विचारलं जाऊ शकतं. त्यानंतर चीनच्या ज्या आहेत मेई एनजी यांनी देखील चीनच्या पर्यावरणशास्त्रामध्ये फार मोठं असं योगदान दिलेलं आहे. त्या पर्यावरणातील सल्लागार परिषदेच्या अध्यक्ष म्हणून 2001 नियुक्त झालेल्या आहेत. त्यांची जी कारकीर्द आहे ती चीनच्या पर्यावरण संरक्षणाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची आहे. त्यामुळे अशा काही पर्यावरणवादी स्त्रिया ज्यांची कार्य कशा पद्धतीने त्यांनी कार्य केलेली आहे याचा आढावा या अनुषंगाने घ्यावा लागेल. त्यानंतर वांगारी मुतामाथाई या नावाची जी स्त्री आहे आणि केनियामध्ये फार चांगल्या पद्धतीने पर्यावरण चळवळ केली आणि केनियामध्ये पर्यावरणाच्या संरक्षणासाठी फार चांगलं योगदान दिलं. त्यानंतर मारिया चेरकासोवा आहेत. या रशियन पत्रकार आहेत आणि पर्यावरणशास्त्रज्ञ म्हणून देखील त्या जगप्रसिद्ध आहेत. त्यांनी देखील फार मोठ्या प्रमाणावर रशियात आपल्या पर्यावरणमधील चळवळीने आपल्या भूमिकेने पर्यावरणाच्या संरक्षणासाठी फार मोठी मोहीम उभारली. त्यानंतर राहेल कार्सन आहेत. या अमेरिकन शास्त्रज्ञ आहेत. त्यांनीही पर्यावरणवादी भूमिका पर्यावरणाच्या चळवळीला फार मोठं योगदान दिलेलं आहे. जेन गुडॉल आहेत. या देखील पर्यावरणवादी म्हणून महिला पर्यावरणवादी म्हणून प्रसिद्ध आहेत. त्यांनी चिंपॅन्झी चा अभ्यास आणि पर्यावरण या संदर्भातली फार मोठी एक अध्ययन व्यवस्था जगासमोर मांडलेली आहे. त्यामुळे गुडॉल यांचंही नाव जगप्रसिद्ध पर्यावरणवादी स्त्रियांमध्ये घेतलं जातं. त्यानंतर डॉक्टर सँड्रा आहेत. त्या डॉक्टर सँड्रा युनायटेड स्टेट्समधील त्यांच्या पर्यावरणवादी चळवळीची एकूणच सुरुवात आणि त्यानंतर त्या फार पर्यावरण क्षेत्राची आणि मानवी सहसंबंधाची त्यांनी फार चांगल्या पद्धतीने मांडणी त्यांच्या अभ्यासात केली आहे. त्यामुळे अशा काही महिला आहेत. त्यापैकी 1-2 महिला पर्यावरणवादी स्त्रिया ज्या जगप्रसिद्ध स्त्रिया म्हणून ओळखल्या जातात त्यांची माहिती तुम्हाला या अनुषंगाने अभ्यासणं महत्त्वाचं आहे. ओके, थँक्यू.